हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येवला शहरातील शिंदे पाटील चषक क्रिकेट स्पर्धा येत्या 4 एप्रिल रोजी सुरू होणार असून याच क्रिकेट स्पर्धांच्या पायाभूत सुविधांचा शुभारंभ आज स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानात पार पडला। यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, दिलीप दाजी खोगले, पोलीस निरीक्षक धीरज महाजन, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, माजी नगरसेवक गणेश शिंदे, शहर काझी सलीमउद्दीन मिसबाही, संजय शिंदे, सुनील शिंदे यांच्यासह येवल्यातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। आज या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशनच्या क्रिकेट टूर्नामेंटचा पायाभूत सुविधेचा कार्यक्रम या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झाला। येत्या 4 तारखेपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धा या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर गाजलेल्या क्रिकेट स्पर्धा आहे व यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जी असते ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असते व त्यामध्ये यावेळी 101 हिंदू मुस्लिम परिवारांना 2 महिन्यापूर्वी इतका किराणा वाटप करण्याचं नियोजन मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे व इतर सहकार्याने घेतलं व त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे। त्याबरोबरच यावेळी बक्षिसाची सुद्धा आगळेवेगळे बक्षिसं ठेवण्यात आलेले व बक्षिसाची रक्कम दरवेळीपेक्षा यावेळी जास्त ठेवण्यात आलेली आहे। प्रथम पारितोषिक यावेळी 1,51,000 रुपये आहे, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे, तृतीय पारितोषिक 77,000 व चतुर्थ पारितोषिक 55,000 आहे। परंतु त्याबरोबरच दरवेळी या ठिकाणी जो क्रिकेट सामने होत असतात त्यामध्ये बाहेरचे संघ इथले येवल्यातील लोक घेऊन येत असतात। संघ मालक म्हणून ते संघाचं नियंत्रण करत असतात व ते संघ मालकांना यावेळी गणेश भाऊच्या कल्पनेनुसार एक बुलेट देण्याचं ठरलेलं आहे, कारण की दरवेळी संघातील खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी ती बुलेट दिली जात असते, परंतु यावेळी संघ मालकाला दिली जाणार असल्यानं यावेळी स्पर्धेत निश्चितच उत्साह वाढलेला आहे व आतापासूनच लोकांचे बरेचसे संघ या ठिकाणी नोंद झालेले आहे। आतापर्यंत साधारणपणे जवळजवळ 30 ते 35 संघाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। त्याबरोबरच या सामन्याच्या दरम्यान आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे। तसेच माजी खासदार सौ भारतीताई पवार याही उपस्थित राहणार आहे। त्याबरोबरच येवले तालुक्याचे आमदार सन्माननीय भुजबळ साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। असे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे व या सर्व स्पर्धा या नाईट स्पर्धा स्वरूपात असणार आहे। हिंदू मुस्लिम एकता की प्रतीक शिंदे पाटिल फाउंडेशन ये तकरीबन 6 साल से येवला शहर के अंदर बड़ी तस्वीर-ए-शाम के साथ क्रिकेट मैच का आयोजन करती है, जिसमें मुस्लिम समाज और हिंदू समाज के तमाम अफराद इसमें शामिल होते हैं और बड़ी ही खुशी के साथ और आनंद के साथ ये क्रिकेट खेला जाता है। और हर जगह से हिंदू पूरे महाराष्ट्र से यहाँ पर टीमें आती है, इसमें बड़ी खुशी के साथ और आनंद के साथ ये इसका आयोजन किया जाता है। और इसमें एक बात ये है कि इसके आयोजन से पहले जब ये शुरू किया जाता है उससे पहले वो गरीब गुरबा के दरमियान किट बांटी जाती है, जिसमें हिंदू मुस्लिम दोनों समाज को ही राशन वगैरह तकसीम किया जाता है। तो इस मर्तबा जो है फाउंडेशन की जानिब से और जो जिम्मेदार है शहर के उन तमाम की जानिब से 50 मुस्लिम और 51 जो हमारे हिंदू भाई है इनके दरमियान जो गरीबी रेखा से नीचे आते हैं तो उनके लिए 2 महीने की किट का इंतज़ाम किया गया है, राशन किट का इंतज़ाम किया गया है। तो इसके लिए मैं पूरे शहर के जितने जिम्मेदारान हैं उनको भी और बिलखुसूस शिंदे पाटिल फाउंडेशन को तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनका और उनको शुभेच्छा देता हूँ और खुश आमदीद करता। नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स, स्वच्छ निवडक स्वस्त। येवले शहरात आता सर्व काही एका छताखाली। या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुढी पाडवा निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद। नाकड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड, फतेपुरुज नाका, येवला।